नमस्कार मित्रांनो, तुम्हाला उत्तम वक्ता व्हायचे आहे, पण स्टेजवर गेल्यानंतर हातपाय थरथर कापतात, काय बोलावे कळत नाही, सुचत नाही, आत्मविश्वास कमी पडतो, तर मग हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण भाषण कसे करावे, आपले वक्तृत्व प्रभावी कसे बनवावे याविषयी माहिती घेणार आहोत. भाषण प्रभावी बनवण्यासाठी व तुमचे भाषण इतरांना आवडण्यासाठी तुम्हाला जी कौशल्ये आत्मसात करावी लागतात, त्यांना एकत्रित भाषण कौशल्य विकास असे म्हणतात. हा व्हिडिओ थोडा मोठा होणार आहे, पण तुम्ही तो शेवटपर्यंत ऐका आणि पहा. तुम्हाला जर उत्तम वक्ता व्हायचा असेल तर तुम्ही अगोदर उत्तम श्रोता झाले पाहिजे, कारण जे उत्तम ऐकू शकतात तेच उत्तम बोलू शकतात. आपले भाषण कौशल्य विकसित करण्यासाठी खालील काही मुद्दे विचारात घेता येतील. त्यातील नंबर 1, भाषण विषय निश्चिती. भाषणामध्ये सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे भाषणाचा विषय निवडणे. भाषणाचा विषय निवडण्यामध्ये चुकलात तर तुमचं भाषण प्रभावी बनू शकत नाही. म्हणून कधीही भाषणाचा विषय निवडताना फार घाई करू नका. भाषणाचा विषय अचूक निवडा, योग्य निवडा, ज्याबद्दल तुम्ही व्यवस्थित बोलू शकाल. याशिवाय एखाद्या थोर व्यक्तींची जयंती अथवा पुण्यतिथी असेल आणि त्याविषयी बोलायचे असेल तर विषय ठरलेलाच असतो. फक्त भाषणामध्ये आपण कोणत्या दिशेने भाषण करायचे हे ठरवावे लागते. त्या थोर व्यक्तींच्या कार्याची, तेव्हाच्या परिस्थितीची आणि सध्याच्या परिस्थितीची तुम्ही तुलना करून प्रभावी विचार मांडू शकता. नंबर 2, विषयाचे संशोधन. जेव्हा तुम्ही भाषणाचा अचूक विषय निवडाल, त्याच्या पुढची पायरी म्हणजे निवडलेल्या विषयाचे योग्य व अचूक संशोधन करणे. विषयाचे संशोधन करण्यासाठी तुम्ही वेगवेगळ्या माध्यमांमधून माहिती गोळा करू शकता. विषयाचे संशोधन करण्यासाठी तुम्ही गुगलवर माहिती वाचा, निवडलेल्या विषयाशी संलग्न पुस्तके वाचा, विषयाशी संलग्न असणारी YouTube व्हिडिओ पहा किंवा संबंधित विषयामध्ये तज्ज्ञ असणाऱ्या व्यक्तींचा सल्ला घ्या. नंबर 3, मुख्य मुद्दे निश्चित करणे. विषयाची योग्य निवड व संशोधन केल्यानंतर तुम्ही तुमच्या भाषणाचे मुख्य मुद्दे निश्चित करा. गरज भासल्यास निश्चित केलेल्या मुद्द्यांचे परत संशोधन करून तुमचे भाषण आणखीन प्रभावी व परिपक्व बना. नंबर 4, भाषण लिहिणे. मुख्य मुद्दे निश्चित झाल्यानंतर तुम्ही भाषण लिहिण्यास सुरू करा. भाषण लिहिताना भाषणाची सुरुवात, भाषणाचा मध्य, भाषणाचा शेवट तुम्ही कसा करणार आहात हे स्पष्ट करा. तुमच्या भाषणाला सांगितल्याप्रमाणे 3 भागामध्ये विभाजित केल्यानंतर तुम्ही त्यातील प्रत्येक भाग वेगळा लिहा व त्याचे मुद्दे स्पष्ट करा. असे केल्याने तुम्हाला भाषणाचा सराव करणे सोपे जाईल. नंबर 5, भाषणाचा सराव करणे. तुम्ही लिहिलेले भाषण पूर्णतः तयार झाल्यानंतर तुम्हाला भाषणाचा सराव करावा लागेल. जेवढा जास्त भाषणाचा सराव कराल तेवढ्या प्रभावीपणे तुम्ही भाषण देऊ शकाल. भाषणाचा परिपूर्ण सराव केल्याने तुमचा आत्मविश्वास वाढेल व भाषण करताना तुम्हाला सारखे मुद्दे पाहण्याची गरज भासणार नाही. हे तुमच्या वक्तृत्व गुणामध्ये तुम्हाला मदत करेल. नंबर 6, आत्मविश्वास बाळगणे. भाषणाची पडद्यामागची तयारी पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला भाषण करतेवेळी आत्मविश्वास बाळगणे फार गरजेचे आहे. भाषण करताना तुम्हाला भीती वाटू शकते, याला परफॉर्मन्स प्रेशर असे म्हणतात. परफॉर्मन्स प्रेशर हे बहुतांशी लोकांना येते, जसे की भारत पाकिस्तान मॅच खेळताना खेळाडूंना अधिक प्रेशर असल्याचे जाणवते. हे परफॉर्मन्स प्रेशरचे अत्यंत चांगले उदाहरण आहे. म्हणून भीती वाटणे हे सामान्य समजून तुम्ही भाषणादरम्यान आत्मविश्वास बाळगणे फार गरजेचे आहे. नंबर 7, स्पष्ट व मोठ्याने बोलणे. भाषण नेहमी मोठ्या आवाजात व स्पष्टपणे केले पाहिजे. असे केल्याने प्रेक्षक तुमच्या भाषणाशी संलग्न राहतात व तुमचा आत्मविश्वास वाढण्यास मदत होते. म्हणून भाषण नेहमी स्पष्ट व मोठ्या आवाजात करण्याचा प्रयत्न करा. भाषण मोठ्याने करणे याचा अर्थ असा नाही की तुम्ही भाषण फार ओरडत केले पाहिजे. अलीकडे आपल्या कुवतीपेक्षा मोठ्याने बोलून ओरडण्याची सवय काही जणांना लागलेली आहे. अशी सवय तुमच्या भाषणाची प्रेक्षकामध्ये अप्रियता वाढवू शकते. तुमच्या आवाजानुसार तुमच्या भाषणाची तीव्रता, चढ उतार तुम्ही निवडले पाहिजेत. नंबर 8, हावभाव वापरणे. भाषण करताना स्तब्ध राहून भाषण करू नका. भाषणामध्ये अधूनमधून हावभाव वापरण्याचा प्रयत्न करा. हावभाव, हातवारे वापरताना भाषणाला अनुसरून वापरण्याचा प्रयत्न करा. हावभाव वापरणे ही एक कला आहे असे समजून भाषणात त्या दरम्यान त्यावर नियंत्रण ठेवा. नको असेल तेथे हावभाव, हातवारे वापरण्याचा प्रयत्न करू नका.
आरशासमोर उभे राहून सराव केल्याने असे कौशल्य तुम्हाला प्राप्त होऊ शकते. नंबर 9, भाषणामध्ये कथा सांगणे. भाषण करत असताना प्रेक्षकांना फक्त मुद्दे वाचून भडाभडा सांगणे, भाषणास सुरुवात करणे हे योग्य नाही. श्रोत्यांना कथा ऐकण्यास आवडतात. भाषणामध्ये कथांचा समावेश करा. असे केल्याने तुमचे भाषण प्रभावी बनते. नंबर 10, प्रेक्षकांचा उत्साह वाढवणे. भाषण करताना प्रेक्षकांचे लक्ष जास्तीत जास्त तुमच्या भाषणाकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न करा. जसे की एखाद्या गावात तुम्ही भाषणासाठी गेला असाल तर या गावची लोक फार समजूतदार आहेत, किंवा एखाद्या विद्यालयात तुम्ही भाषणासाठी गेला असाल तर या विद्यालयातील विद्यार्थी खूप हुशार आहेत, अशी वाक्य बोला. असे केल्याने श्रोते तुमच्या बोलण्याकडे आकर्षित होतात, तुमच्या भाषणामध्ये उत्साह कायम राहतो व तुमचा आत्मविश्वास वाढण्यास मदत होते. नंबर 11, भाषणाचा सारांश देणे. भाषण करत असताना तुम्ही भाषणाचा सारांश दिला पाहिजे. यामुळे तुमचे भाषण प्रभावी होण्यास मदत होते व तुमचे भाषण दीर्घकाळापर्यंत प्रेक्षकांच्या स्मरणात राहते. नंबर 12, प्रेक्षकांचे आभार मानणे. भाषण पूर्ण झाल्यानंतर तुम्ही प्रेक्षकांचे आभार मानले पाहिजेत. प्रेक्षकांनी तुमच्या भाषणासाठी जो वेळ दिला आणि आयोजकांनी विचारपीठ तुम्हाला भाषणासाठी उपलब्ध करून दिले, याबद्दल तुम्ही सर्वांचे आभार मानले पाहिजेत. असे केल्याने तुम्ही विनम्र आहात हे प्रेक्षकांना समजते व प्रेक्षकाकडून तुम्हाला आदर मिळतो. याशिवाय भाषण प्रभावीपणे करण्यासाठी तुम्हाला पुरेशी माहिती असणे, पुरेसे ज्ञान असणे आवश्यक आहे. तुम्हाला आवश्यक माहिती मिळवण्यासाठी काही स्रोतांची आवश्यकता असते, ज्यामुळे तुमचे ज्ञान वाढण्यास मदत होते. तुमचे भाषण प्रभावी व परिपूर्ण बनते. त्यातील काही स्रोतांची माहिती आपण घेऊया. त्यातील नंबर 1, पुस्तक वाचणे. अनेक पुस्तके वाचल्याने तुमच्या ज्ञानात भर पडण्यास मदत होते. पुस्तके वाचल्यामुळे तुम्हाला नवनवीन शब्दांची माहिती होते, तुमचा शब्दसाठा वाढण्यास मदत मिळते, तुमचे विचार प्रभावीपणे मांडण्यास तुम्हाला अडचण येत नाही. म्हणून भरपूर आणि विविध प्रकारची पुस्तके वाचन करणे गरजेचे आहे. नंबर 2, कथा वाचणे. कथा वाचल्याने तुम्हाला तुमचे भाषण अधिक मनोरंजक पद्धतीने बनवता येते. तुम्हाला विविध कथांची माहिती मिळते व तुम्हाला तुमच्या भाषणामध्ये त्या कथा मांडण्यास अडचण येत नाही. भाषणामध्ये कथांचा थोडा समावेश असल्यास तुमचे भाषण आणखीन मनोरंजक व आकर्षक बनते. पंचतंत्र कथा, पौराणिक कथा, वैज्ञानिक कथा यामध्ये अधिक प्रभावी ठरू शकतात. नंबर 3, कविता पाठांतर. कविता, श्लोक आणि चारोळ्या पाठांतर केल्याने त्यांची भाषणामध्ये विविध ठिकाणी पेरणी करता येऊ शकते. शेरो शायरींचा पण समावेश उत्तम ठरतो. अर्थपूर्ण कविता, चारोळ्या, शेरोशायरी, श्लोक म्हटल्यामुळे श्रोत्यांच्या मनाची पकड आपल्याला घेता येते. जसे की असे जगावे दुनियेमध्ये आव्हानांचे लावणी अत्तर, नजर रोखून नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. नंबर 4, विनोद वाचणे. तुमच्या भाषणामध्ये विनोदांचा समावेश असल्यास तुम्ही तुमचे भाषण आणखीन आकर्षक पद्धतीने करू शकता. तुमच्या भाषणामध्ये विनोदांचा समावेश असल्यास श्रोते तुमच्या भाषणाचा भरपूर आनंद घेतात. जेव्हा तुम्ही श्रोत्यांना हसवता तेव्हा भाषणाच्या वातावरणामध्ये असलेला ताण कमी होण्यास मदत मिळते. वातावरणातील तणाव कमी झाल्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढतो. नंबर 5, चित्रपट पाहणे. चित्रपट पाहिल्याने देखील तुमच्या वक्तृत्वामध्ये विकास होतो. चित्रपटामुळे तुम्हाला वाक्यानुरूप स्वतःचे हावभाव कसे बदलायचे हे समजते. तसेच चेहऱ्यावरील हावभाव देखील शिकण्यास मदत मिळते. त्यामुळे तुम्ही चित्रपट पाहणे आणि योग्य रीतीने पाहणे फायदेशीर ठरते. नंबर 6, व्यक्तिमत्व विकास करणे. भाषणाच्या वरील कौशल्यासोबतच तुम्ही तुमच्या व्यक्तिमत्व विकासावर अधिक भर दिला पाहिजे. व्यक्तिमत्व विकास तुम्हाला तुमच्या व्यावसायिक आयुष्यासोबत वैयक्तिक आयुष्यामध्येही फायदेशीर ठरतो. नंबर 6, संवेदनशील विषय टाळणे. व्यासपीठावर किंवा विचारपीठावर भाषण करत असताना विविध प्रकारच्या लोकांसमोर तुम्हाला भाषण द्यावे लागते. वेगवेगळ्या लोकांची वेगवेगळी मते असू शकतात. भाषणामध्ये शक्यतो संवेदनशील विषय टाळणे गरजेचे आहे. भाषणामध्ये काय बोलावे आणि काय टाळावे हे देखील वेळेवर समजणं तुम्हाला अत्यंत महत्वाचं आहे. एखादा शब्द आपल्या बोलण्यात पुन्हा पुन्हा येत असेल तर तो टाळणे खूप चांगले. नंबर 7, चालू घडामोडीवर लक्ष ठेवणे. तुम्ही ज्या विषयावर व मुद्द्यावर भाषण देणार आहात त्या विषयाबद्दलचे वर्तमानकालीन ज्ञान तुमच्याकडे असणे गरजेचे आहे. जर तुमच्या भाषणातील माहिती वेळेनुसार नसेल
तुमचे भाषण कंटाळवाणे वाटू शकते. भाषणामध्ये अशा गोष्टी टाकण्याचा प्रयत्न करा ज्या नवीन असतील. नंबर 8, द्विअर्थी शब्द टाळणे. आजकाल लोक एखाद्या शब्दाच्या अर्थाऐवजी त्याचा बेअर्थ काढण्यास उत्सुक असतात. म्हणून द्विअर्थी शब्दांचा वापर भाषणामध्ये अजिबात करू नका. असे केल्याने नकळत तुमच्या बोलण्याचा चुकीचा अर्थ काढला जाऊ शकतो. तर मित्रांनो, अशा पद्धतीने तयारी करा. तुमचं भाषण अत्यंत उत्तम होईल. तुम्ही एक उत्तम वक्ते व्हाल. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.